तुम्हाला हा बीसीसी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला याला बीसीसी म्हणतात, बॉडी सेंटर क्युबिक किंवा बॉडी सेंटर बीसी स्ट्रक्चर म्हणतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एजचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. त्याची एज असते ए क्यूब इज इक्वल टू 64 आर क्यूब अपॉन 3/3. हे तुमचं लर्न असलं पाहिजे. पॅकिंग किती असते इथे, तर पॅकिंग असते 68%. ठीक आहे, तर तिथे 52% होती, इथे 68% आहे. नेक्स्ट तुम्ही एफसीसी स्ट्रक्चर मध्ये आलात, याला फेस सेंटर क्युबिक म्हणतात. यामध्ये एजचा फॉर्म्युला लर्न केला पाहिजे, तो आहे ए क्यूब इज इक्वल टू 8/8 आर क्यूब. ऍक्च्युली या फॉर्म्युले ही सीईटीने विचारलेले आहेत की फॉर्म्युले सांगा, त्यामुळे फॉर्म्युले आहे तर लर्न असते. पॅकिंग किती असते इथे, तर एफसी स्ट्रक्चर मध्ये 74% पॅकिंग असतं, म्हणजे क्यूबचा 74% जो एरिया असतो तो ऍटमने ऑक्युपाय केलेला असतो, बाकी असतं मग स्पेस असते. तर तिघांचं रेडियस लर्न असलं पाहिजे, ते फॉर्म्युलामध्ये टाका. आणि पर्सेंटेज माहिती असलं पाहिजे, कारण ते डायरेक्टली विचारलं जातं. तर आता प्रॉब्लेम सुरू करू. तर तुम्हाला प्रॉब्लेम ह्या टॉपिक मधून येऊ शकतो. तर प्रॉब्लेम काय आहे, तर झांबरे आवाज येतोय ना, वाज बरं झांबरे. Silver crystallized in face center cubic structure. The age length of unit cell is found to be 408.7 pm. Calculate density of silver. हे बघा, प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. चॅप्टर मध्ये फक्त दोनच फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे, जे सांगितले मी ते. तुम्हाला इथे काय दिलंय ते महत्वाचं नाही, तुम्हाला सिल्वर क्रिस्टल वगैरे काय दिलंय ते महत्वाचं नाही. तुम्हाला सांगितलं इथे कोणतं स्ट्रक्चर, एफसीसी फेस सेंटर क्युबिक. कोणतं स्ट्रक्चर सांगितलं आहे, फेस सेंटर क्युबिक. लगेच मागे यायचं आणि बघायचं, याला फेस सेंटर क्युबिक म्हणतात. ही डायग्राम मी 10 वेळा एक्सप्लेन केलेली आहे की वॉल मध्ये काय असतात, ऍटम असतात. फेस सेंटर क्युबिक आलं की लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये किती ऍटम असतात टोटल सांगितलं ते 4 ऍटम. आठवत आहे, यामध्ये 4 ऍटम असतात. याचा एजचा फॉर्म्युला हा आहे, काय आहे, ए इज इक्वल टू √8r. दिसतोय ना. याचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर हा फॉर्म्युला फक्त क्यूब करायचं. तर इथे तुम्हाला याच्यामध्ये किती ऍटम्स आहेत ते माहिती असलं पाहिजे. त्याची एज, ए चा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे तो किती आहे, म्हणजे हे डिस्टन्स किती आहे. ए म्हणजे काय, हे डिस्टन्स, या क्यूबचं एक साइडचं डिस्टन्स, त्याला आपण ए म्हणतो, आणि त्याचा फॉर्म्युला असतो √8r. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, एवढं माहिती असलं म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. चला पुढे जाऊ. हे तुम्हाला कळालं की कोणतं स्ट्रक्चर आहे, तर फेस सेंटर आहे, त्याच्यामध्ये 4 ऍटम असतात. त्याच्या ए ची व्हॅल्यू काय असते, √8r. ठीक आहे, एवढी असते. आणि ठीक आहे, मग तुम्हाला फेस सेंटर आहे तर गिवन मध्ये लिहून टाका. गिवन मध्ये काय लिहिणार, गिवन मध्ये लिहिणार स्ट्रक्चर एफसीसी आहे. त्याची एजची लेंथ, एज म्हणजे लक्षात ठेवायचं, जो क्यूब तयार होणार आहे त्याचा हा डिस्टन्स ए असतो. म्हणजे तुम्हाला ह्या ए च्या गप्पा होत आहे. एज म्हणजे काय, ही एज असते आणि हा डायगोनल असतो. डायगोनल इथे डोक्यात ठेवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं ए. तर कोणताही क्यूब असेल त्याला लक्षात काय ठेवायचा, ए. तर आपण इथे ए बद्दल गप्पा करतोय. एफसीसी स्ट्रक्चरची एज म्हटलं म्हणजे त्याला एज म्हणा किंवा साइड म्हणा, काही म्हणा, तर तो ए असतो. तर तुम्हाला ही ए ची व्हॅल्यू दिली आहे, तर लक्षात ठेवायचं मध्ये लिहायचं आधी की हे स्ट्रक्चर एफसीसी आहे. त्याची ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, युनिट सेलचा ए असतो ना, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 408.7 pm. ठीक आहे, हे पीएम म्हणजे घड्यातलं पीएम नाहीये, हे काय आहे, पिकोमीटर आहे. याला काय म्हणतात, पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 मीटर. हा जो टेबल आहे पिकोमीटर वगैरे, हा 10च्या बुक मध्ये जायचं किंवा इंटरनेटवरनं तुम्हाला दाखवतो, ते व्हॅल्यू पाठ करावं लागतील तुम्हाला. कधीही ऍटमची रेडियस ही हे युनिट सेलची रेडियस आहे हे जनरली पिकोमीटर मध्ये असते. तर पिकोलन करा, पिको म्हणजे 10⁻12 मीटर. तुम्हाला पिको ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. एफसीसीच्या गप्पा, तर ते सिल्वर वगैरे काही आपल्याला काही घेणं नाही. सिल्वर ते देतील तर तिथे आयन म्हणतील, काही म्हणतील. प्रश्न काय येतो, फक्त प्रश्न सिल्वर का लक्षात ठेवायचं, इथे तर लक्षात ठेवायचं. तुम्हाला सीईटीने विचारलं की 4 ऑप्शन दिले, आयन आहे किंवा कोणते 4 तुम्हाला पर्याय दिले, त्यामध्ये एक सिल्वर ऑप्शन आहे. आणि तुम्हाला म्हटलं की एफसीसी स्ट्रक्चर कोणत्या इलेमेंट मध्ये असतं, मग तुम्हाला हा आठवलं पाहिजे की सिल्वरचा एक प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये एफसीसी स्ट्रक्चर होतं. मग ऑब्व्हियसली सिल्वर मध्ये एफसीसी स्ट्रक्चर असणारच आहे ना. तर सिल्वर यासाठी लक्षात ठेवायचा की चुकून सीईटी विचारू शकतं की खालच्या पर्यंतपैकी कोणामध्ये एफसीसी स्ट्रक्चर आहे, तर मग लक्षात ठेवायचं सिल्वर, म्हणून हा सिल्वर लक्षात ठेवायचा. तसं प्रॉब्लेमला याची आवश्यकता नाही.
आपल्याला कॅल्क्युलेट करायची डेन्सिटी. डेन्सिटी सांगितलं, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम असतो, बरोबर. आणि मास अपॉन व्हॉल्यूम चालत नाही इथे, तुम्हाला आताच सांगितलं. प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युले शिकायचे आपल्याला. मास डेन्सिटी युनिट सेलची काढायची, म्हणजे डब्याची काढायची आहे. त्या डब्या मग त्या डेन्सिटी ऑफ युनिट सेल काय असतं, मास ऑफ युनिट सेल अपॉन मास ऑफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ठीक आहे, इथे युनिट सेलचं मास घ्यायचं आणि युनिट सेलचं व्हॉल्यूम घ्यायचं, कारण आपल्याला डेन्सिटी त्याची काढायची आहे. फॉर्म्युला रेडी आहे, हाही रेडी आहे फॉर्म्युला, समजला. चला पुढे जाऊ. म्हणजे तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, तो आहे हा फॉर्म्युला. तुम्हाला हे विचारलाय डेन्सिटी काढा, मग फॉर्म्युला लर्न करायला सांगितलं, ऑलरेडी करून दिलं की मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. फॉर्म्युला लिहून घ्या, लिहिला. त्यानंतर पुन्हा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं की एजचा फॉर्म्युला. ठीक आहे, एजचा फॉर्म्युला काढून घ्या. तर एजचा फॉर्म्युला काढण्याची गरज नाहीये. एजचा फॉर्म्युलामध्ये बघा काय काय दिलंय, तर डेन्सिटी काढायची आहे. ठीक आहे, तर डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहा. लिहिला डेन्सिटीचा फॉर्म्युला, तुम्ही हा फॉर्म्युला आधी लिहायचा. मग यामध्ये शोधायचं की तुम्हाला काय दिलंय, तर तुम्हाला सांगितलंय एफसीसी स्ट्रक्चर आहे. जांभरे ऐकू येत आहे ना? हो सर, हो सर. सेकंड नंबर दिलाय तुम्हाला की तो सिल्वर आहे, म्हणजे एची आहे, याशी काही घेणं नाहीये. तिसरा पॉईंट दिला आहे की जे साइड ए आहे ते 408 आहे, बरोबर. तर मग आता मला सांगा की या डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये उपयोग येईल, एफसीचा काय उपयोग घेता येईल, किंवा सिल्वरचा काही उपयोग आहे का, किंवा एचा काही उपयोग आहे का, 100% आहे. तर बघा, ह्या डेन्सिटी काढण्यासाठी तुम्हाला मास ऑफ युनिट सेल काढावं लागेल, ते काही दिलं नाहीये तुम्हाला. प्रॉब्लेम म्हटलं नाही मास ऑफ युनिट सेल, तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिला नाहीये. पण तुम्ही जर नीट गेलात तर तुम्हाला माहिती असेल की हे बघा, एफसीसी मध्ये या, एफसीसी मध्ये या. एफसीसी मध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला काय असतो, ए क्यूब असतो. काय असतो, ए क्यूब. करतोय ना. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे, ए क्यूब. आणि तुम्हाला काय देऊन ठेवलेला आहे, ए म्हणजे दिले 408 समथिंग दिलाय, मग त्याचा फक्त क्यूब का, तुम्हाला त्याचं व्हॉल्यूम मिळेल. मग काय करायचं, तुम्हाला ए दिलेला आहे इथे, तुम्हाला युनिट सेलचा ए दिला आहे, त्या ए ला हा ए आहे, त्याला तुम्ही मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. सेंटीमीटर मध्येच करायचं, मीटर मध्येच करायचं, सेंटीमीटर मध्ये जायचं. तर सेंटीमीटर मध्ये जा, मीटर मध्ये जा, तर मीटर मध्ये त्याला फक्त 10⁻12 ने काय करा, मल्टिप्लाय करा, म्हणजे असं होईल ते 408 इंटू 10⁻12 मीटर. दिस इज युअर ए. आणि तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम काढायचं असेल तर एचा क्यूब करावा लागतो. मग काय करावं लागेल, 408 इंटू 10⁻12 चा क्यूब करावा लागेल. आणि याला मीटर क्यूब म्हणतात. आता मीटर म्हणून नाही, हे होती लेंथ, हा होता व्हॉल्यूम. तर लेंथ मीटर मध्ये असते, व्हॉल्यूम हा मीटर क्यूब मध्ये असतो. तर तुमचा व्हॉल्यूम हा आला, दिसतोय इथे व्हॉल्यूम ए क्यूब, म्हणजे हे दिसत आहे. लिहिलं बरोबर मी, हॅलो. आता हे सेंटीमीटर क्यूब ते करताय, तर सेंटीमीटर क्यूब मध्ये का केलाय त्याने, समजतंय का तुम्हाला सेंटीमीटर क्यूबच्या का गप्पा होता तिथे. हो. कारण सेंटीमीटर क्यूब मध्ये त्याने त्या 12चा आन्सर नॉर्मलाइज केलाय. हे बघा, फक्त तुमचं आन्सर काय होणार आहे, तुम्ही जर इथे सेंटीमीटर युज केलं तर तुमचं आन्सर इथे सेंटीमीटर मध्ये, म्हणजे आन्सर सेंटीमीटर मध्ये येणार. ठीक आहे, तुम्ही इथे मीटर मध्ये केलं तर तुमचं आन्सर मीटर मध्ये येणार आहे. माझा सल्ला आहे, कधीही सेंटीमीटर मध्ये कॅल्क्युलेशन करायचे नसतात. ते बुकला युज करायचं नाही, बुकला इथेच थांबवायचं, याच्या पुढे जायचं नाही. हे तुमचं आन्सर इथे थांबवायचं. मग हे आन्सर काय येणार, हे बुक प्रमाणे चेंज करायचं. काय करायचं, आपला आन्सर काय असणार आहे, यालाच क्यूब करायचं. कसं, इकडे बघा, हे बघा काय करणार तुम्ही, इथे गिवन थिंग लिहिणार. गिवन मध्ये लिहिणार एफसीसी स्ट्रक्चर आहे. सेकंड पॉइंट, एज दिलेले आहे 408, जे काय असेल ते इंटू 10⁻12. -12 का, कारण पिको टाकलाय आणि मीटर. मग याचा व्हॉल्यूम कसा काढायचा, व्हॉल्यूम का काढायचा याचा, हा प्रश्न पडलाय. तो व्हॉल्यूम यासाठी काढायचा की डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम असतो, आणि व्हॉल्यूम काढण्यासाठी ए चालणार नाही, तर ए क्यूब लागेल. म्हणून ह्या एचं ए क्यूब करायचं, 408 इंटू 10⁻12 क्यूब, आणि ह्या मीटरला काय करायचं, क्यूब करायचं. सर्वांचा क्यूब करावा लागेल ना, याचा क्यूब आणि मीटरचा क्यूब. तर तुमचा हा व्हॉल्यूम येईल. व्हॉल्यूम काढण्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, ए क्यूब कसा काढला,
नाही सर. नाही. डाऊट आहे का? ठीक आहे. ग्रुप पर्सनचा काय नाव आहे तिचं? तुला टाकलाय तिच्यात. मला दिसत नाही म्हणतो सांगतोय काय नंबर. ॲव्होगाड्रो नंबर 10 वेळा सांगितलंय, पाठ करून घ्या. हा नंबर पाठ करायचा, मग ऍटमचं मास लिहायचं. आता ऍटमचं मास येत नसेल, केमिस्ट्री जर शिकायचं असेल तर ऍटमचं मास पाठ करावं लागतं. आणि नसेल तर मग एवढं तरी समजलं पाहिजे की आपल्याला हे काय देऊन ठेवलंय. हे जर तुम्हाला हे जर तुम्ही सोडलं, हे सिल्वर का दिलाय, सिल्वरच्या समोर काय लिहिलं आहे, तर हे त्याचं मास लिहिलं आहे. ग्रॅम मध्ये ना, ग्रॅम पर मोल वगैरे काहीतरी दिलंय ना तुम्हाला, हे काय दिलंय, काहीतरी दिलंय, ते युज करायचंय. मग चला काय युज करायचंय ते तर या इकडे. आपल्याला हे कळालंय बॉटमला काय करायचंय, तर बॉटम समजलंय आपल्याला. आता आपल्याला मास ऑफ युनिट सेल काढायचंय. मास ऑफ युनिट सेल काढण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की त्या सिल्वरच्या एका ऍटमचं मास किती असतं. हे बघा, आपलं लॉजिक असं आहे, हे लॉजिक असं आहे की आपल्याला डेन्सिटी काढायची आहे ह्या क्यूबची. मग आपल्याला आधी काय करावं लागेल, ह्या क्यूबचा व्हॉल्यूम काढला ए क्यूबने, तर तो तर एकदम सिम्पल होतं, ए ला फक्त ए क्यूब करून टाकलं. पण ह्या क्यूबचा व्हॉल्यूम काढल्यानंतर याचं मास काढायचं होतं, तर ह्या युनिट सेलचं मास किती असणार. सिम्पल आहे, त्यामध्ये ऍटम किती असणार तेवढं त्याचं मास असणार. त्यामध्ये किती ऍटम आहेत माहिती आहे आपल्याला, एफसीसी स्ट्रक्चर आहे. एफसी स्ट्रक्चर मध्ये किती ऍटम असतात, 4 ऍटम असतात. मग 4 ऍटमचं मास एकत्र करा, आपल्याला त्या क्यूबचं मास मिळेल, कारण त्याच्यामध्ये 4 ऍटम असतात. मग ह्या 4 ऍटमचं मास काढण्यासाठी एका ऍटमचं मास तर असायला हवं ना. मग त्यामध्ये आता 4 ऍटम मधनं 1 ऍटमचं मास काढावं लागेल आपल्याला. मग 1 ऍटमचं मास कसं काढायचं हे शोधायचं आपल्याला. समजतंय प्रॉब्लेम? हो. मग मास ऑफ 1 ऍटम सिल्वर काढावं लागेल. मग मास ऑफ 1 ऍटम ऑफ सिल्वरचा फॉर्म्युला लर्न करायचा. आताच सांगितला, एका ऍटमचं मास काढायचं असेल तर मोलार मास ऑफ सिल्वर अपॉन ॲव्होगाड्रो नंबर, हा फॉर्म्युला लर्न करून घ्या. काय फॉर्म्युला आहे, 1 ऍटमचं मास काढायचं असेल तर त्याचं मोलार मास अपॉन ॲव्होगाड्रो नंबर अशा प्रकारे ऍड करावं लागतं. मग आता मोलार मास काय असतो, तर मोलार मास म्हणजे काय असतो, तर तुम्हाला ऍक्च्युली दिलेला असतो एका मोलचं मास, एका मोलचं मास. आता हा प्रश्न पुन्हा येतो की मोलार मास काय आहे झांबरे, आठवतंय का मोलार मास काय असतं. हो. ऍटॉमिक मास हो सर. आणि मोलार मास. मी तुम्हाला सांगितलं होतं मोलार मास काही मोल काही सोडणार नाही. तर एका सिल्वरचं ऍटॉमिक मास किती असतं, 108 U असतं. बरोबर. हो. इकडे कोण आहे, माधवी आहे का, माधवी का नाही आहे, प्रतीक्षा. हा एका एजीच्या एका मोलचं मास 108 आहे, तर त्याचं ऍटॉमिक मास किती असणार आहे जांभरे. सेमच सर, फक्त ग्रॅम असेल समोर. सेमच असतं. हे बघा, हे ग्रॅम पर मोल आहे. मोल म्हणजे हे मोलार मास आहे. काय आहे, मोलार मास. तर हे ग्रॅम पर मोल मध्ये मोलार मास, एका मोलचं जेव्हा मास असतं ते ग्रॅम मध्ये असतं. तर लक्षात ठेवायचं, याचं हे मोलार मास दिलेलं आहे. तर मोलार मास ला फक्त काय करायचं असतं, यू लिहायचं असतं. मग हा मोलार मास इथे घ्यायचा आणि त्याला ॲव्होगाड्रो नंबरने डिवाइड करायचं. ॲव्होगाड्रो नंबर हा पाठ असतो आपला, काय असतो, रट्टा मारायचा आणि त्याचं आन्सर काढायचं. तुम्हाला ते येईल 17.93 इंटू 10⁻23. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तर तुम्हाला आधीच सांगितलंय की दिस इज अ मॅथमॅटिक्स. आता हे मॅथमॅटिक्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला लॉग करावा लागतो. फिजिक्सचा हा प्रश्न आहे, तर तेवढं केमिस्ट्रीमध्ये फक्त त्याला कसं सॉल्व्ह केलं जाईल, तर केमिस्ट्री काय, केमिस्ट्रीनुसार हे 108 आहे, हे 6.022 आहे इंटू 10⁻23 आहे. केमिस्ट्री काय म्हणेल, ह्या 23 ला वरती न्या, म्हणजे असेल तो 108 अपॉन 6.022 इंटू 10 वरती नेल्यानंतर ह्या प्लसचा मायनस होईल, 10⁻23. बरोबर. पण तुम्हाला हे तर सॉल्व्ह करावं लागेल ना. 108 अपॉन 6.022 तुम्हाला सॉल्व्ह करायचंच आहे. मग ते सॉल्व्ह करण्यासाठी 22 ला सोडून चालत नाही प्रॉब्लेम मध्ये, मग त्यासाठी लॉग घ्यावा लागतो. बरोबर आहे ना. हो. आठवतंय का,
तुम्ही असं असं डायरेक्टली कधी कधी डिव्हिजन करताय तर कोणाला करून दाखवा बरं. सर मला आहे ना असं डिव्हिजन करता येत असं. कोणाला करता येत नाही, कोणाला करता येत नसतं. याला लॉग वापरायचं. आणि लॉग वाले हे हितेश सर शिकवतील तुम्हाला की लॉग, कॅरेक्टरिस्टिक, मेंटिसा काय भानगड असतं ते हितेश सर कडनं शिका. ठीक आहे. हो. हा डिव्हिजन कसा करायचा याच्यावरती सरांचं एक सेशन घ्या. सरांना सांगा की आम्हाला हे येत नाही सर, हे 108/0.2 कसं सॉल्व्ह करायचं, लॉग टेबल कसा युज करायचा, हे आन्सर कसं काढायचं, हे 17.93 कसं आलं, तर ते हितेश सरांकडनं शिका. ठीक आहे. आणि मला विचाराल तर मी आन्सर कसं काढणार, मी असं काढणार. बरोबर. किती उरलेत? बरोबर. माझा आन्सर 16.66 समथिंग येऊन जाईल आणि मी इथे लिहून टाकेल. 16.66 म्हणजे माझा आन्सर 17 येऊन जाईल, कारण मी हे सोडून दिलं. मी फक्त एवढंच घेतलं. सीईटी ला मी काय असं कॅल्क्युलेट करत बसणार नाही, किंवा तिथे असं दिलेलं असतं बघा. ते तुम्हाला भरपूर कॅल्क्युलेशन सोपं केलेलं असतं सीईटी मध्ये. सीईटी मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम कॅल्क्युलेशनला कुठे येतो, बोर्ड मध्ये. तर ॲव्होगाड्रो नंबर ते ॲव्होगाड्रो सोडा. लॉग टेबल कसा युज करायचा हे शिकून घेण्याची जिम्मेदारी तुमची. ठीक आहे. हो. तर आपल्याला फक्त इथे एवढं डोकं पाहिजे होतं काय, की आपल्याला मास ऑफ युनिट सेल काढायचं आहे. मास युनिट सेल मध्ये किती ऍटम असतात? 4 ऍटम असतात. तर 4 ऍटम मधले एका ऍटमचं मास काढायचं होतं. तर एका ऍटमचं मास काढण्याचा फॉर्म्युला होता मोलार मास अपॉन ॲव्होगाड्रो नंबर. मोलार मास आपल्याला देऊन ठेवलं होतं कोणी, प्रॉब्लेम वाल्याने. ॲव्होगाड्रो नंबर आपला लन होता, आपण त्याला फक्त डिव्हाइड केलं आणि आन्सर काढलं. करेक्ट. आता हे जे आन्सर आलेलं आहे हे कोणाचा आन्सर आला आहे? एका ऍटमचं मास आहे. आपण एका ऍटमचं मास काढलं, पण ऍक्च्युली आपल्या एफसीसी मध्ये किती ऍटम असतात? 4 असतात. बरोबर ना. आपल्या एफसीसी मध्ये किती ऍटम असतात? 4. मग त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुमच्या हे टोटल झालं तुमच्या युनिट सेलचं मास. एका ऍटमचं मास 60. हे बघा, हा क्यूब आहे, त्याच्यामध्ये 1 ऍटम आहे, त्याचं मास 17 आहे. अरे 4चं किती होणार? 4 × 17. मग यालाच 4 ने मल्टिप्लाय करायचं आणि म्हणायचं की युनिट सेलचं मास आता 4 × समथिंग एवढा आहे. मग तुम्हाला युनिट सेलचं मास मिळालं, त्याचा आन्सर आला 71.72. तुम्हाला माहिती आहे कोणाचं मास? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल माहिती तुम्हाला. हा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आहे, तोही काढून ठेवलाय तुम्ही. कसं काढलाय? तो तुम्ही काढलेला आहे एक क्यूब करून. हा एक क्यूब करून टाकला, याचा आन्सर 68 काढून घेतलं. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल माहिती होतं, तुम्हाला मास ऑफ युनिट सेल तुम्ही ते काढलं. मग हे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल टाका, मास ऑफ युनिट सेल टाका, दोघं टाका, पुन्हा तेच करा. हे 23 मायनस करा, म्हणजे 10⁻⁻1 खाली राहील फक्त. 10⁻⁻1 ला वरती नाही, तो 10 होईल फक्त. आणि हे तुम्हाला लॉगने सॉल्व्ह करायचंच आहे. तुम्हाला 71.72 अपॉन 68.27 हे लॉगने काढायचंच. ठीक आहे. करताय का? हो हो. कोणाला काही इश्यू आहे का, की सर प्रॉब्लेम, हे बघा प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की तुम्हाला लॉग येतो की नाही, हा प्रॉब्लेम आहे. तो मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे, फिजिक्सचा प्रॉब्लेम आहे. इथे हा प्रॉब्लेम आहे की आपला प्रॉब्लेम समजतोय का, आपला प्रॉब्लेम समजलेला आहे का? हो सर, समजला. पुन्हा सांगतो एकदा. तुम्हाला विचारलं गेलं होतं की एफसीसी स्ट्रक्चरचं डेन्सिटी काढा. डेन्सिटी म्हणजे अशा प्रकारचं. डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला हा बघा, फॉर्म्युला आजच्या आज पाठ करून घ्या. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लिहून टाका, 1 मार्क्स लिहून टाका. फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युलामध्ये तुम्हाला लागत होतं मास ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल एकदम सिंपल गोष्ट असते. काय असते? कोणतंही स्ट्रक्चर असेल, काय म्हणतोय मी, कोणतंही स्ट्रक्चर असेल, तुम्हाला जर त्याचं एज दिली आहे, ए दिला आहे, त्याचा क्यूब करून घ्या, जे आन्सर येईल तो तुमचा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असतं. सिंपल गोष्ट. मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुम्हाला मिळून गेला, तुम्ही त्या ए ला क्यूब करून टाकलं, पण तुम्हाला मास ऑफ युनिट सेल माहित नव्हता, दिला नव्हता. मग मास ऑफ युनिट सेल काढण्यासाठी तुम्हाला काहीतरी दिलं होतं, त्याला मोलार मास ऑफ सिल्वर असं दिलं होतं.
म्हणजे एका मोलचं तुम्हाला सिल्वरचं मास दिलं होतं. मग फॉर्म्युला पुन्हा एक नवीन तयार होतो की मोलार मास वरनं ऍटमचं मास कसं काढायचं. मग मोलार मास अपॉन ॲव्होगाड्रो नंबर केलं की तुम्हाला एका ऍटमचं मास मिळतं. मग एका ऍटमचं मास मिळून फायदा नाही, मध्ये 4 ऍटम असतात. मग त्याला 4 ने मल्टिप्लाय करा. मग हे टोटल झालं 4 ऍटमचं मास. 4 ऍटमचं मास म्हणजेच काय, त्या क्यूबचं मास. म्हणजे क्यूबचं मास होतं 4 ऍटमचं मास. मग त्याला काय करायचं, इथे डिवाइड करायचं, मास अपॉन व्हॉल्यूम. जे आन्सर येईल ते त्या क्यूबची डेन्सिटी होती. समजतंय? सिंपल आहे बघा प्रॉब्लेम. तुम्ही एकदा दोनदा त्याला जर एकदा प्रॅक्टिस केलं ना, तुम्ही म्हणाल सर चॅप्टरचा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. फक्त आता जर तुम्ही मला शॉर्टकट मध्ये म्हणाल तर मी सॉल्व्ह कसं करणार एकदम, हे बघा तुम्हाला सिंपल सांगतो. माझं लॉजिक काय, मी काय बघतो फक्त प्रॉब्लेम मध्ये, स्ट्रक्चर एफसीसी आहे, एज दिलाय म्हणजे ए दिलाय, ए वरनं ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम मिळतो. एफसी म्हणजे 4 ऍटम असतात. 4 ऍटम का डिस्कस करायचे, कारण एका ऍटमचं मोलार मास दिलाय, मोलार मास पण ॲव्होगाड्रो नंबर करायचं, एका ऍटमचं मास मिळतं. एका ऍटमचं मासला 4 ने मल्टिप्लाय करायचं, मास ऑफ युनिट सेल मिळतं. झालं, व्हॉल्यूम अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम. ते शॉर्टकट होतं पुढे. जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्ही म्हणाल की सर प्रॉब्लेम एकदम इझी आहे. लॉजिक कोणाला समजलं नाही विचारा. समजलं सर. इकडे शेखर पाटील. हो सर समजलं. ठीक आहे, चलो आगे. आता नेक्स्ट आहे, हे बघा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये थोडं व्हरायटी असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, चल झामरे वाचा. Naturally occurring gold crystallizes in face center cubic structure has a density of 19.3 gram centimeter cube. Find atomic radius of gold. हे बघा तुम्हाला प्रॉब्लेम विचारला आहे की तुम्हाला ऍटॉमिक रेडियस ऑफ गोल्ड विचारलाय. पहिलं लक्षात ठेवायचं की प्रॉब्लेम हा कोणत्या चॅप्टर मधून आलेला आहे, तर क्रिस्टल एफसीसी म्हणजे पहिल्या चॅप्टरचा प्रॉब्लेम. तुम्हाला आधी हे कळायला पाहिजे की हा चॅप्टर नंबर कोणता आहे, चॅप्टर नंबर 1 आहे, कारण एफसीसीच्या गप्पा होत आहे, क्रिस्टलच्या गप्पा होत आहे. चलो ठीक आहे, म्हणजे एफसीसी आहे तर लिहून घ्या, आपलं एफसीसीच्या गप्पा होत आहे. एफसीसी म्हणजे लक्षात ठेवायचं 4, काय लक्षात ठेवायचं 4 ऍटम, हे डोक्यात ठेवायचं. एफसीसी म्हणजे 4 ऍटम. मग पुढे बघायचं की काय दिलाय, गोल्डच्या गप्पा होत आहे, म्हणजे एक गोल्ड आहे, त्याचं एफसीसी स्ट्रक्चर आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये 4 ऍटम असले पाहिजे, हे कन्सिडर करून घ्यायचं. ती डेन्सिटी तुम्हाला देऊन ठेवली आहे, डेन्सिटी देऊन ठेवली आहे 9.3, तुम्हाला डेन्सिटी देऊन ठेवली आहे. मागच्या प्रॉब्लेमला डेन्सिटी काढायची होती ते देऊन ठेवली. तर डेन्सिटी दिली आहे आणि तुम्हाला म्हटलंय की त्याचं ऍटॉमिक रेडियस काढा, म्हणजे त्याचे जे ऍटम आहेत, हा ऍटम आहे, रेडियस सांगा. प्रॉब्लेम करतोय, डेन्सिटी दिली आहे आणि त्याच्यावरनं रेडियस काढा, असं तुम्हाला उलटा प्रश्न विचारा. ठीक आहे, आपण आपल्याला जे दिलाय त्याच्यावर आपण आता विचार करायचा की हा रेडियस कुठे असतो. एफसीसी मध्ये रेडियस काढायचं ना आपल्याला, तर थिंकिंग प्रोसेस कडून सुरुवात करायची की आपल्याला रेडियस विचारला, ऍटमचा रेडियस आणि एफसीसी याचं काय रिलेशन आहे. तर जायचं मागे, हा एफसीसी आहे आणि त्याच्यामध्ये रेडियस शोधायची कुठे येतं, ही त्याची छोटीशी ऍटमची रेडियस. रेडियसचा फॉर्म्युला कुठे बघा शोधा, हे बघा मी सांगितलं होतं, हा रेडियसचा फॉर्म्युला आहे, ए इज इक्वल टू √8r. म्हणजे रेडियस काढण्यासाठी आपल्याला ए लागतो. ए म्हणजे काय असते, ह्या क्यूबची साईड असते. रेडियस काय असतो, त्या ऍटमची रेडियस असते. कन्फ्युजन करू नका, क्यूबची साईड म्हणजे ए आणि त्या ऍटमचा रेडियस म्हणजे स्मॉल आर. तर हे असं असतं. मग हा आपला पहिला फॉर्म्युला असेल तो लिहून घ्या. फॉर्म्युला लिहिला, एफसीसी साठी बघितलं ना आपण, मग एफसीसी साठी हा असा फॉर्म्युला असतो. पण आपल्याला ए माहित नाहीये, ए काढण्यासाठी मला काय करायचं. मग ए काढण्यासाठी शोधायचं की ए काढण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्याला दिलेलं काय आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, ए काढण्यासाठी सांगितलेलं आहे एफसीसी आणि डेन्सिटी. मग डेन्सिटी काहीतरी युज केलं पाहिजे. मग डेन्सिटी हा एक मोठा फॅक्टर असतो. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला पुन्हा लिहून घ्यायचा, मास ऑफ युनिट सेल अपॉन युनिट सेल. मग आता शोधायचं की हा एक फॉर्म्युला आहे आणि हा एक फॉर्म्युला आहे, याच्यावरनं एक, ह्या फॉर्म्युलावरनं एक कसा काढायचा. मग तेही नाही समजलं तर मग शोधायचं की व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला काय असतो. मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला तोही आपण शोधून घ्यायचा. तर आपल्याला चांगलं माहिती आहे ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असतो, बरोबर ना. ए क्यूब म्हणजे काय असतो, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असतो.
आता त्यात पुन्हा थांबा जरा. कुठे गेला रे? चला, इथपर्यंत आपला प्रॉब्लेम आला. कुठे टाकू? इथे होतो आपण. आता यामध्ये शोधा की एफसीसी मध्ये किती ऍटम असतात हे आपल्याला माहिती आहे. हे लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट एफसीसी मध्ये 4 ऍटम असतात. यात कोणाला काही प्रश्न आहे का? एफसीसी म्हणजे हे सोडून द्या, हे आपण ऑलरेडी 4 ऍटम असतात. एफसीसी म्हणजे 4 ऍटम हे माहिती आहे आपल्याला. डेन्सिटी म्हणजे हे माहिती आहे आपल्याला. आणि हे इथे आपला प्रॉब्लेम अडकला. आपल्याला आर काढायचं चिन्ह आहे. मग आपण काय शोधणार? आपल्याला ह्या 4 ऍटम वरनं आणि याच्यावरनं काही मिळतं का ते बघायचं. ह्या मास ऑफ युनिट सेल, हे बघा आपल्याला ए काढण्यासाठी इथे तर काही आपण पुढे जाऊ शकत नाही ना. ए माहित नाही, आर माहित नाही. मग आर काढण्यासाठी ए तर माहितच असावा लागतो आणि ए तर माहितच नाही. मग ए साठी तुम्हाला दिली गोष्ट ही होती. यामध्ये शोधा ही डेन्सिटी दिली का? यस, देऊन ठेवली तुम्हाला. दिली ना, बघा 19.3. समजतंय ना? तुम्हाला डेन्सिटी देऊन ठेवलेली आहे. म्हणजे ही डेन्सिटी 19.3 देऊन ठेवलेली आहे. म्हणजे याच्यातलं काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे ज्याच्यावरनं तुम्हाला ए काढता येईल. मग यातनं शोधायचं की मास ऑफ युनिट सेल काढता येतं का आपल्याला. मास ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला काय असतो? मोलार मास ऑफ गोल्ड अपॉन ॲव्होगाड्रो नंबर. ॲव्होगाड्रो नंबर तर तुम्हाला पाठ असतो ना. मग मोलार मास ऑफ गोल्ड आपल्याला लागणार आहे. त्याच्यावरून आपल्याला ऍटॉमिक मास एका ऍटमची येऊन जाणार आहे. मग जायचं मागे. हे काहीतरी दिलंय ना तुम्हाला. काय आहे? मोलार मास आहे. म्हणजे तुम्हाला मोलार मास ऑफ गोल्ड दिलेला आहे. त्याला ॲव्होगाड्रो नंबरने काय करा, 6.197 अपॉन 6 समथिंग करा आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय मिळेल? एका ऍटमचं मास मिळेल. एका ऍटमचं मास मिळेल ना तुम्हाला. तर मग तुम्ही काय करणार की एका ऍटमचं मास काढणार गोल्डच्या. मग एका ऍटमचं मास जे युनिट सेलचं मास होत नाही एफसीसी मध्ये, त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? 4 ने मल्टिप्लाय करावं लागतं, कारण ते 4 ऍटम असतात. मग एका ऍटमच्या मासला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला युनिट ह्या एफसीसीच्या एका युनिटचं मास मिळणार. मग तुम्हाला पूर्ण युनिट सेलचं मास मिळालेलं आहे. मग तुमचं आन्सर असं झालं. डेन्सिटी आली 19.3. तुमचं मास ऑफ युनिट सेल झालं हे वरती लिहिलंय ते. मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुम्हाला काढता येईल. मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलला व्ही घेऊ आपण. मग व्ही इक्वल टू ए असं करायचं आणि आन्सर काढायचं 6.78. मग आता तुम्हाला व्हॉल्यूम मिळाला. मग व्हॉल्यूम मिळाला की व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. व्हॉल्यूम इज इक्वल टू ए क्यूब असतो. मग व्हॉल्यूम जर 6.78 होता आणि हा जर ए क्यूब होता, तर ए क्यूब वरनं ह्या ए ची व्हॅल्यू काढता येते. काढता येते की नाही? त्याचा क्यूब रूट घ्यायचा. काय घ्यायचा? क्यूब रूट. याच्यावरून तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढता येते. हे 7वीतल्या मुलाला शिकवलेलं असतं. ए क्यूब इज इक्वल टू 678. तर ए इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 678. करेक्ट? आणि आता क्यूब रूट आहे, तर तुम्ही क्यूब रूटच्या जेव्हा करता, तर क्यूब रूट हे आपल्याला कोणत्या फॉर्म्युलाने काढता येतं? कशाने काढता येतं? आपल्याला मॅथमॅटिक्सने काढता येतं क्यूब रूट. क्यूब रूट काढता येतं की नाही तुम्हाला? नसेल तर मग मला वाटतं एकदा हितेश सरना भेटा पुन्हा, कारण दिस इज अ मॅथमॅटिक्स. म्हणजे क्यूब रूट काढणं हा केमिस्ट्री नसतो, दिस इज अ मॅथमॅटिक्स. तर क्यूब रूट ही हितेश सरांकडनं शिका. मग तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळाली. मग ए ची व्हॅल्यू मिळाल्यावरती आपला फॉर्म्युला तर रेडीच होता. ए इज इक्वल टू जर 4 आला तर 8r अंडर रूट ऑफ 8r. मग आर काय काढतो आपण? 4 अपॉन अंडर रूट ऑफ 8. करेक्ट? प्रश्न संपला. प्रॉब्लेम कळतोय का? कुठे चाललाय? हो सर, कळतो. हॅलो? कळतो. नाही, बाकीचं मला तुझं एका आवाज येतोय. बाकीचे थांब जरा, एकदा बघू दे जरा आहे की नाही, लोक झोपलेत काय. हा, इकडे कोण कोण आहे कार्यकर्ते? अनुराग काय चाललंय समजतंय का? अनुराग? हो सर. हे बघा, हॅलो. कॅल्क्युलेशनचा जो पोर्शन आहे तो हितेश सरला सांगा तुम्ही की सर हे 2.3 बाय 7.5 कसं सॉल्व्ह करतात, किंवा सर हे क्यूब रूट कसं काढतात, म्हणजे 6.7 क्यूब रूट कसं काढतात, हे हितेश सर सांगते. कळाला?
इथे महत्वाचं काय समजून घ्यायचंय तुम्हाला की प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, प्रॉब्लेमला अप्रोच कसं करायचं. समजतंय ना काय सांगतोय? प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे मला शिकवायचंय तुम्हाला. आणि त्याला एवढे 4-5 मार्क्स त्यासाठी दिलेले असतात की तुम्ही फक्त व्हॅल्यू टाकून फायदा नाही. तुम्हाला ते सॉल्व्ह करायला वेळ लागतो ना, मग त्यासाठीच तुम्हाला ते मार्क्स वाढवून दिलेले असतात की तुम्हाला मॅथमॅटिक्सही आलं पाहिजे. कुठे गेला आता? मग स्ट्रॅटेजी कळाली. स्ट्रॅटेजी मध्ये एक गोष्ट तुम्हाला क्लिअर कळाली असेल की जर असं दिलेलं असेल, मोलार मास दिलेलं असेल, तर मोलार मासवर कधीही तुम्हाला काय करावं लागतं, मास ऑफ युनिट सेल काढावंच लागतं. मग मास ऑफ युनिट सेल काढण्यासाठी त्याला टॉपला ठेवायचं, अवघड नंबर बॉटमला ठेवायचं. एफसीसी असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचं आणि मास ऑफ युनिट सेल काढून घ्यायचं. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तेच केलं आपण. हे बघा, तुम्हाला गोल्डचं मोलार मास दिलं होतं, त्याला आपण तेच केलं. त्याला टॉपला ठेवलं, त्याला अवघड नंबर तुमचा ल नसतो, त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं कारण एफसीसी होतं आणि मास ऑफ युनिट सेल काढून घेतलं आणि त्याचा आपल्याला पुढे ऍडव्हान्टेज मिळाला. तर मोलार मास दिला म्हणजे लक्षात ठेवायचं, आधीच प्रिपेअर राहायचं की तुम्हाला मास ऑफ युनिट सेल काढायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर असं दिलंय की तिथे एज दिले, ए दिला आहे, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढायचं. ठीक आहे. ए दिला असेल तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल बनवून घ्या. जर तुम्हाला मोलार मास दिलेला आहे तर काय काढून घ्या, मास ऑफ युनिट सेल काढून घ्या. दोघांचं डिव्हिजन करून तुम्हाला डेन्सिटी मिळेल आणि तेच तुमचं आन्सर वगैरे असू शकतं. तर मला वाटतं तुम्हाला इथे काही इश्यू नसेल तर आपण पुढे जाऊ. आणि युनिट्स बद्दल गप्पा कराल तर हे बघा, तुमचं युनिट सेंटीमीटर मध्ये असेल तर तुमचे आन्सर सहज सेंटीमीटर मध्ये येणार. हे बघा, डेन्सिटी सेंटीमीटर मध्ये आहे, तुम्ही सेंटीमीटरने डिवाइड करा, तुमचा आन्सर सर्व सेंटीमीटर मध्ये येते. तुम्ही जर इथे मीटर दिलेलं असेल तर तुमचे सर्व आन्सर मीटर मध्ये येतील. हे कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणणार की सर मग आन्सर मीटर मध्ये कसं आलं, हे मीटर मध्ये कसं आलं, सेंटीमीटर कसं आलं. ऍक्च्युली याला कन्वर्ट केलेलं आहे म्हणून मी इथे आन्सर सोडलं तरी चालतं. असं काही रिझन नाहीये की तुम्ही सेंटीमीटर मधनं आन्सर मीटर मध्येच केलं पाहिजे की मीटर मधनं सेंटीमीटर मध्ये. जे युनिट आहे त्याला कंटिन्यू करा, पण मोस्टली मीटर असेल तर मीटरलाच करा. तुम्हाला मीटर मधनं सेंटीमीटर करण्याची काही गरज नाही. जर तुम्हाला आन्सर सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर त्याला मीटर मध्ये करून घ्या आणि आन्सर मीटर मध्येच करा. नाहीतर मग तुम्हाला वाटतं की सर सेंटीमीटर ओके आहे तर सेंटीमीटरला कॅल्क्युलेशन करा. तुमचं शेवटचं आन्सर हे काही असेल ते सेंटीमीटर मध्ये असेल. फक्त आन्सर मध्ये काय प्रॉब्लेम आहे, फक्त ज्याने चुकी केली तुमचं हे आन्सर तर असणारच आहे, फक्त पॉईंट कोणाचा इथे येईल, कोणाचा इथे येईल, कोणाचा इथे येईल, कोणाचा 144 तुमच्या आन्सर मध्ये दिसेलच. फक्त तुमचे पॉईंट चेंज होतील. हे पॉईंट समजतात ना, डिजिटल चेंज होतील. तर मीटर सेंटीमीटर म्हणजे काय असतं फक्त, किंवा पिकोमीटर पॉईंट्स असतात. तुमचं हे आन्सर चुकायला नको. 1-4 हे दिसायला पाहिजे. पॉईंट तुम्ही कुठेही द्या, तो पेपर चेक करणारा समजून घेतो की कुठेतरी आणि युनिट मध्ये थोडंसं प्लस मायनस 10 ची पॉवर चुकलेली आहे, पण तुमचं कॅल्क्युलेशन 1 पर्यंत गेलं पाहिजे. चला प्रश्न विचारा मला. 2 प्रॉब्लेम झालेत. प्रश्न विचारा की सर आम्हाला इथे डाऊट आहे किंवा समजत नाहीये किंवा काय इश्यू आहे. कळालं सर. बोला. प्रतीक्षा. हॅलो प्रतीक्षा, हा सर. हॅलो सर. समजतंय का? हो. हो म्हणजे समजलं पाहिजे बरं, कारण हे प्रॉब्लेम 4च घेणार आहे मी, तर तेवढेच पेपरला माहिती तुमच्या. चला पुढचा प्रॉब्लेम घेऊ, एक छोटासा घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल लवकर. हॅलो सर. बोला. हॅलो सर. हा, 1.2 बोला बोला. जे एक्झाम्पल घेतलंय पूर्ण फुल स्क्रीन मध्ये ते एक्झाम्पल घ्या, मला स्क्रीनशॉट घ्यायचा. कोणतं हे का? 1.2 एवढंच आहे ते. करा आणि सर, कंटिन्यू. प्रॉब्लेम ठीक मला वाटतं तुम्हाला कळाले असतील. आता एक छोटासा प्रॉब्लेम बघू. एक 1.4 उद्या बघू. हा बघू, छोटासा प्रॉब्लेम बघू. चला छोटासा प्रॉब्लेम आहे, 2 मिनिटाचा प्रॉब्लेम दिसतोय मला बघूनच. चला झामरे, वाचायचं काय तर प्रॉब्लेम 1.5.
Sodium metal crystallizes in BCC structure with the age length of unit cell 4.29 into 10 raised to minus 8 centimeter. Calculate the radius of sodium atom. म्हणजे बघा आता एकदमच सिम्पल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मध्ये काहीच नाही ऍक्च्युली. प्रॉब्लेम मध्ये काहीही नाही. काही नाही म्हणजे काय? तर काय प्रॉब्लेम मध्ये काहीच नाही. एक सोडियमच्या गप्पा केल्या आहे. बीसीसी स्ट्रक्चर आहे. ते लक्षात ठेवायचं. आधी स्ट्रक्चर शोधायचं की बीसीसी स्ट्रक्चर आहे. एज लेंथ दिली आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली आहे. सेंटीमीटर मध्ये दिली आहे. पिको मध्ये काही दिली नाही. आणि तुम्हाला सांगितलंय रेडियस काढा. यासारखा सिम्पल प्रॉब्लेम कोणता असू शकत नाही. लगेच जायचं आपल्या बीसीसी स्ट्रक्चर मध्ये. आपल्याकडे 3 स्ट्रक्चर आहेत. हा बीसीसी स्ट्रक्चर दिसतोय ना, बॉडी सेंटर युनिट, हा बीसीसी आहे. बीसीसी मध्ये तुम्हाला माहिती आहे एज आणि रेडियसचा एकच फॉर्म्युला लर्न करायला सांगितलाय तुम्हाला. हा एज आहे आणि हा रेडियस. सिंपल आहे. झाला प्रश्न सॉल्व्ह झाला. तुम्हाला एज दिला आहे, ए दिला आहे, आर विचारला आहे आणि बीसीसी साठी आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायला सांगितलाय. हा मग तुम्हाला ए ची व्हॅल्यू दिली आहे. ती ए ची व्हॅल्यू काय आहे? ही आहे. मग ए ची व्हॅल्यू इथे टाका. ए ची व्हॅल्यू आहे, हा 4R तसंच लिहायचा, √3 तसं लिहायचं, आर ची व्हॅल्यू काढायची आहे. आर ला इकडे शिफ्ट करा, याला तिकडे शिफ्ट करा, तुम्हाला असं कॅल्क्युलेशन मिळेल. मग यातनं काय करा, तुम्ही सॉल्व्ह करा. √3 ची व्हॅल्यू तुम्हाला प्लेस करावं लागणार. मग मला वाटतं हितेश सर याच्यावर चांगलं कमेंट करतील. ठीक आहे. तर तुम्ही लॉग टेबल वगैरे शिवाय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत बरं. तुम्हाला हे असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला येत नाही. नाही तर मग एक करू आपण की मला मग लॉग टेबल घ्यावं लागेल. नाही तुमचं लॉग टेबल झालाय का प्रत्येकाचा? प्रत्येकाला येतो का यूज करता का नाही? आधी ते सांगा. मला येतो सर. नाही सर. राज येत नाही का? नाही. इथे सरांनी घेतलं नाही का तुमचा लॉग टेबल? हा सर, म्हणजे ते नाही एकदम म्हणजे असं एका दिवसात ते थोडस सांगितलं होतं त्यांनी. मॅन्टिसा काय असतं ते 2 टेबल ठीक आहे. असतात, असं थोडं बेसिक सांगितलं होतं. ठीक आहे. मग एक काम करायचं की मला वाटतं की हितेश सरांना मी पुन्हा सांगतो की 1-2 लेक्चर घ्या स्पेशल कॅल्क्युलेशन साठी आणि तुमचं कॅरेक्टरिस्टिक मेंटिसा वगैरे लॉग टेबल सर्व ओके करा. कारण हे कॅल्क्युलेशन लॉग टेबल होत नसतं. तर √3 ची व्हॅल्यू तुम्ही पाठ करून घ्यावं लागतं तुम्हाला. हे बघा, तुमचं √2 √3 असे 2-3 व्हॅल्यू पाठ असावं लागतात मोस्टली. √2 आणि √3 ची व्हॅल्यू पाठ करावं लागेल तुम्हाला. तर हे व्हॅल्यू टाकायची √3 ची आणि प्रश्न सॉल्व्ह करायचा. तर प्रॉब्लेम मध्ये काहीच नाही. फक्त तुम्हाला एकच फॉर्म्युला वापरायचा होता. आणि √3 ची व्हॅल्यू ज्याला लर्न नसेल त्याने लर्न करून घ्या. कारण हा √3 काय येणार आहे पुन्हा पुन्हा? कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला बीसीसी स्ट्रक्चर येईल आणि त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू विचारली तेव्हा पुन्हा पुन्हा येईल. आणि याची व्हॅल्यू तुम्हाला पुन्हा पुन्हा लागेल. तर √3 ची व्हॅल्यू लर्न करून घ्या. ठीक आहे. ऑलरेडी लर्न करून घ्या. मी तुम्हाला काही बाकीची गरज नाही. डायरेक्टली, कारण हा जेव्हाही बीसीसी येईल तेव्हा √3 येणारच आहे ना. हो. समजतंय? आणि इथे पुन्हा एकदा बघा, एफसी जर कधी आला चुकून, बघा एफसीसी चं असं जर रिलेशन आलं, तुम्हाला असं सांगितलंय की एफसीसी स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये एज ही आहे, रेडियस काढा. तुम्हाला √8 ची व्हॅल्यू जर लर्न असेल तर तुम्ही डायरेक्टच काढू शकता. तर √8 लर्न करून घ्या, √3 लर्न करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथे प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपला जो सिंपल क्युबिक हा जो आहे त्याच्यामध्ये सिंपल आहे, त्याच्यामध्ये क्यूब असतो. ए इज इक्वल टू ट्वाइस आर असतो. बघा दिसतंय ना. याला काही लर्न करण्याची गरज नाही. तर मोस्टली √3 लर्न करा, √8 ची व्हॅल्यू लर्न करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपे जाते. तर काही इश्यू आहे का या प्रॉब्लेम मध्ये? इश्यू नाहीये. बीसीसी स्ट्रक्चर आहे, ए आणि रेडियसचा एकच फॉर्म्युला होता. फॉर्म्युला टाका, उत्तर करा. हा घ्यायचा का मागचा घ्यायचा का हा घ्यायचा? प्रॉब्लेम सांगा मग, कोणता घ्यायचा? हा घ्यायचा का हा घ्यायचा? चला हा घेऊ. हाच घ्या सर. 1.4. हो. वाचून टाका. Copper crystallizes in FCC type unit cell. The age length of unit cell is 360.8 picometer. The density of metallic copper is 8.92 gram centimeter cube. Determine atomic mass of copper. क्यूब. येस.
तर आता आपल्याला तिथे बघा प्रॉब्लेम काही असेल तर आधी हे शोधायचं की कोणतं चॅप्टर आहे. क्रिस्टल पहिलं चॅप्टर आहे, त्यातलं एफसीसी. मग आपला सर्वात पहिला टास्क आहे की एफसीसी आहे. म्हणजे किती ऍटम आहेत? 4 ऍटम. काय करायचं? एफसीसी म्हणजे 4 ऍटम. हम्म. आलं लक्षात? हो. नेक्स्ट तुम्हाला त्याची ए दिलेला आहे. ए दिलाय म्हणजे तुम्हाला काय करता येईल? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसा काढायचा? ए क्यूब. म्हणजे याचा ए तुम्हाला करायचं. ए दिला आहे म्हणजे काय काढायचं आहे? ए क्यूब म्हणजे त्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. नंतर तुम्हाला दिलाय डेन्सिटी. चला डेन्सिटी देऊन ठेवली तुम्हाला. डेन्सिटी म्हणजे रो. म्हणजे मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा रिलेशन कुठेतरी लागणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं ऍटॉमिक मास ऑफ कॉपर. म्हणजे डेन्सिटी वरनच गोष्ट सुटणार आहेत. मग चला सर्वात आधी काय करायचं लक्षात ठेवायचं, डेन्सिटी हा जरा मोठा फॉर्म्युला असतो. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहून घ्या. डेन्सिटीची व्हॅल्यू दिलेली आहे ती लिहून घ्या. आणि शोधायचं की ह्या मास मध्ये ऍटॉमिक मास आणि व्हॉल्यूम मध्ये आपल्याला काय दिलंय का? तो व्हॉल्यूम तर ऑलरेडी माहिती आहे ना, हा ए आहे. याचा क्यूब करायचा म्हणजे ही जी संख्या आहे तिचा क्यूब करायचा, याचा क्यूब करायचा, तुम्हाला हे आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. हो. तर त्याला क्यूब कसा करायचा वगैरे त्याच्यावरती आपण वेगळं सेशन घेऊ. आता इथे घेण्यात काही अर्थ नाही. पुढच्या सेशनला हितेश सरांना नाही घेतलं तर मी घेतो. हितेश सरांना मी सांगतो, त्यांना वेळ नसला तर मी घेतो. ओके. हो. तर याचा क्यूब कसा करायचा ते तुम्ही शोधा. क्यूब कसे करतात, नसेल तर मग मी शिकवतो. तर क्यूब करायचा ह्याचा आणि तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल बॉटम साईड मिळून गेली. मग तुम्हाला डेन्सिटी माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल माहिती आहे. मग मास ऑफ युनिट सेल काढता येईल. मास ऑफ युनिट सेल कसं काढणार? याला हे बघा, याला याच्याशी मल्टिप्लाय करा. हे मास ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला काय आला? 982 मल्टिप्लाय बाय धिस. मग हे अशा प्रकारे तुम्हाला मिळेल. करेक्ट. मास ऑफ युनिट सेलची व्हॅल्यू तुम्हाला ही मिळाली. मास ऑफ युनिट सेल जर ही मिळाली तर मास ऑफ युनिट सेलचा दुसरा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. हे बघा, हा एक फॉर्म्युला झाला ज्यात मास ऑफ युनिट सेल हे आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की मास ऑफ ऍटम कसं काढायचं. आता मला सांगा, पूर्ण एका युनिट सेलचं एका क्यूब मध्ये 4 ऍटम आहेत. 4 ऍटमचं मास किती आहे? हे बघा, हा एफसीसी स्ट्रक्चर आहे. आणि त्यामध्ये त्या युनिट सेलचं मास आहे 418. एफसीसी क्रिस्टल आहे, एक युनिट सेल आहे, त्याचं मास आहे 4818 ग्रॅम. ग्रॅम पकडा, म्हणजे ते 10⁻⁻ छोटं असतं भरपूर, ते पण ग्रॅम मध्ये पकडा. तर मला सांगा, टोटल युनिट सेलचं मास 418 आहे आणि यामध्ये 4 ऍटम बसतात. हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलं गेलं आहे. तर एका ऍटमचं मास कसं काढायचं? 4 ऍटम साठी 4 साठी 418. तर एकासाठी किती? त्याला डिवाइड करायचं. त्या 4 ने डिवाइड करायचं. जे आन्सर येईल त्या 1 ऍटमचं मास. करेक्ट. हो. बरोबर ना? हो. मग तुम्ही काय प्रश्न विचारला होता? ऍटमचं मास काढा. तर तुम्ही ऍटमचं मास काढलं. तो मास ऑफ ऍटम काढलं तुम्ही. ठीक आहे. मग पुढे काय सांगितलंय? तुम्हाला हे बघा, तुम्हाला काय सांगलं? मास ऑफ 1 ऍटम सांगितलं. ठीक आहे. तर तुम्ही मास ऑफ ऍटम हे काढलं. आता पुढं काय बघा, त्याने काय म्हटलेलं आहे. तर ऍटॉमिक मासचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ऍटॉमिक मास काय असतो आता सांगितला. हे बघा, आठवा. मास ऑफ 1 ऍटमचा फॉर्म्युला होता ऍटम. हा, बोला. हे बघा, ऍटॉमिक मास जेव्हा तुम्ही काढता तेव्हा हे बघा, मॉलिक्युलर मास, ऍटॉमिक मास. हे बघा, ऍटॉमिक मास तुम्हाला काढायचं याचं. तर मास ऑफ 1 ऍटम तुम्हाला दिला आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय काढायचंय? ॲव्होगाड्रो नंबर. आणि तेव्हा तुम्ही काय करतात? ऍटॉमिक मास ऑफ द कॉपर. हे तुम्हाला समजतंय का नाही समजत आहे तुम्हाला? हा मॅटर नाही कळत. समज. हे बघा, हे बघा, हा मास ऑफ 1 ऍटम आहे. करेक्ट. आणि त्याचं युनिट बघा, ग्रॅम पर ऍटम. बरोबर, एका ग्रॅम पर ऍटम. आणि तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्ही काय काढताय आता, की तुम्हाला ग्रॅम पर मोल, म्हणजे तुम्हाला काय काढायचंय? मोलेक्युलर मास, ग्रॅम पर मोल. तुम्हाला काय विचारलं? काय ते? हे
हे बघा मला वाटतं की तुम्हाला ऍटॉमिक मासच विचारला आहे. तर ऍटॉमिक मास तुम्ही डायरेक्टली ऍटम मास ऑफ वन ऍटम एवढे टाकलं चालेल. आणि तुम्हाला जर मोलार मास विचारलं त्याने ऍक्च्युली चुकी केली तिथे. दिस मोलार मास, बरोबर ना? मोलार मास आहे तर मोलार मास कसं काढणार आहे, तर त्याला त्याचं मास ऑफ वन ऍटम घ्या, अवघड नंबर घ्या आणि दिस इज अ मोलार मास. कळालं? दिस इज अ मोलार मास ऑफ, चुकलं त्याचं ते ऍक्च्युली इथे करेक्शन करून घ्या. इथे मोलार ऍटॉमिक मास तर ऑलरेडी काढला आपण, मोलार मास काढायचं. काय काढायचं? मोलार मास. मोलार मासचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मोलार मासचा फॉर्म्युला हे बघा, तुमचा आन्सर इथे संपलेला आहे. आपण जे इथे थांबलो ना, हे आन्सर संपलेलं आहे तुमचं. हे बघा, हे आन्सर संपलेलं आहे. पण तुम्हाला कळत असेल की हे आन्सर का चुकीचं आहे, तर हे यासाठी चुकीचं आहे. हे बघा, हे जे आन्सर आहे आपण ग्रॅम मध्ये लिहितो. तुम्हाला ऍटमचा मास विचारलाय ना, ऍटॉमिक मास काढा सांगितलंय. मग तुम्हाला ऍटॉमिक मास काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याला ॲव्होगाड्रो नंबरने काय करावं लागेल, डिव्हाइड करावं लागेल. नाही समजत आहे तुम्हाला? समजलं. ॲव्होगाड्रो नंबरने डिवाइड करावं. एक मिनिट, हे बघा तुम्हाला थोडस पुन्हा सांगतो एकदा. इथपर्यंत कळालाय का तुम्हाला? मला सांगा, इथपर्यंत आलेत का तुम्ही? हो. इथपर्यंत हे बघा, तुम्ही कसे आलात, तर तुम्ही मास ऑफ युनिट सेल काढितलं, एक पूर्ण टोटल मास, एक डब्याचं मास काढलं, त्यामध्ये 4 ऍटम होते. त्या 4 ऍटम मधले एका ऍटमचं मास किती ते काढलं तुम्ही, बरोबर ना? एका ऍटमचं मास काढलं. करेक्ट आहे? इथे काही डाऊट आहे? नाही. ओके. तर इथे हे एका ऍटमचं काढल्यानंतर आपण तुम्हाला एका फॉर्म्युल्यावरती पुन्हा घेऊन जातो मी. तर हे बघा, इथे बघा, मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय असतं, ऍटॉमिक मास ऑन ॲव्होगाड्रो नंबर. करेक्ट? मग आता जेव्हा तुम्ही इथे आपल्याला मास ऑफ युनिट सेल काढायचं होतं, मास ऑफ युनिट सेल ऑलरेडी दिलं होतं का आपल्याला? नाही, मास ऑफ युनिट सेल माहिती होतं. मास ऑफ युनिट सेल दिलं होतं, ऍटमचं मास माहिती होतं आणि ॲव्होगाड्रो नंबर माहिती होतं. याच्यावरून आपण काय काढलं की टोटल ऍटम्सचं मास घेतलं आणि त्याच्यावरून आपण एका ऍटमचं मास. हे बघा, हे एक मास ऑफ युनिट सेल आहे, ऍटॉमिक मास आणि हे ॲव्होगाड्रो नंबर. आता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा एका ऍटमचं मास काढायचं असेल, मग तेव्हा तुम्ही कशा प्रकारे ट्रीट करणार? समजत आहे का तुम्हाला? एक मिनिट थांबा. न्यू पुस्तक दाखवतो, नवीन पुस्तक दाखवतो. हे बघा, आपण जे आतापर्यंत कॅल्क्युलेशन केलेत ना, ते मागच्या वर्षाचं पुस्तक आहे. हे मागच्या वर्षाचं न्यू पुस्तक आहे. पुस्तक कोणतंही असो, प्रॉब्लेम तेच असणार आहे. हे पॅकिंग इफिशियन्सी वगैरे तेच आहे. आपण हे तिथूनच बघितलंय. इतके प्रॉब्लेम बघू आपण. प्रॉब्लेम इथे तर कमी प्रॉब्लेम आहेत. नाही, 5 प्रॉब्लेम आहेत. बघा आपला प्रॉब्लेम बघा. याच्यामध्ये तसा प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे, तुम्ही तेवढं तर करा. मी अजून एक रिलेव्हंट प्रॉब्लेम शोधतो तुम्हाला, मग त्याच्यावरती आपण डिस्कस करू. तर तुमचं एक काम आहे आता, की महत्वाचं वर्क, की आज झालेले प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते एकदा
स्वतः सॉल्व्ह करा. हो. ठीक आहे. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर त्यातले आधी फॉर्म्युले लर्न करा. फॉर्म्युले कोणकोणते होते तर आपण कोणकोणते फॉर्म्युले लर्न केले. मोस्टली बीसी वरती जे प्रॉब्लेम होते तर तिन्ही फॉर्म्युले लर्न करायचे. एससी, बीसीसी आणि एफसीसी. त्यामध्ये तुम्ही डेन्सिटीचा फॉर्म्युला लर्न करायचा. त्यानंतर तुम्ही एजचे एज ए आणि आर त्याच्यामधलं जे रिलेशन आहे रेडियस आणि एज ते रिलेशन तिघांसाठी लर्न करायचे. आणि त्याच्यावरनं मग मॉलिक्युलर मास काय असतं त्याच्यावरनं युनिट सेलचं मास कसं काढतात, त्याच्यात किती ऍटम असतात, त्या एका ऍटमचं मास किती असतं, त्या एका ऍटमचं मास काढलं की तिथे एक प्रॉब्लेम तुमचा संपतो. त्यानंतर पुन्हा बस एवढंच आहे. तर ते सॉल्व्ह करा. त्याच्यावरती जर तुम्हाला ते जमलेत तर मग ह्या प्रश्नांना हात लावा. हे जे न्यू प्रॉब्लेम आहेत ना इथले हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला जमले तर ठीक आहे. हे ऍक्च्युली सेमच आहेत पण थोडेसे वेगळे तुम्हाला वाटू शकतात कारण नवीन पुस्तक आहे. तर इथून तुम्ही हे प्रॉब्लेम वाचण्याचा प्रयत्न करा. हा सरळ प्रॉब्लेम वाचा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर नाही आले तर आपण उद्या हे प्रॉब्लेम घेणार. म्हणजे तुमचं काय होईल तिकडचे प्रॉब्लेम प्लस जुने प्रॉब्लेम प्लस नवीन प्रॉब्लेम तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. यातनं फक्त एवढेच प्रॉब्लेम येतात या चॅप्टर मधनं. मोस्टली एक प्रॉब्लेम येतोच डेन्सिटी वरती येतो किंवा ऍटॉमिक रेडियस वरती येतो. आणि तुम्हाला सिम्पल आहे सर्व प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याची पद्धत एकच. डेन्सिटी, युनिट मास, त्या सेलच्या मास नंतर काय असतं सेलचं व्हॉल्यूम, Volume. त्यामध्ये किती ऍटम असतात आणि ऍटॉमिक रेडियस ते एज आणि रेडियस यामध्ये सर्व प्रॉब्लेम फिरतात. आणि सीटचे प्रॉब्लेम यापेक्षा सोपे असतात. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे कॅल्क्युलेशन. तर कॅल्क्युलेशन साठी एक तर तुम्ही प्रयत्न करा. हितेश सरांना विचारा. आणि हितेश सर जर नाही म्हटले तर किंवा तिथे नाही सॉल्व्ह झाला प्रश्न तर मग मला घ्यावं लागतं की कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर तुमचा आन्सर तुम्हाला काढता आला पाहिजे. ठीक आहे. हो. मग मला वाटतं की इथे थांबायचं का आपण. हो सर. हॅलो. ते प्रश्न आहे का विचारा चला प्रॉब्लेम. नाही सर काय. इकडे आज किती प्रॉब्लेम घेतले आपण 4 प्रॉब्लेम घेतले. इकडे माधवी काही प्रश्न आहे का.